नमस्कार, मी प्रदीप लणणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत जो सपाटून मार खावा लागला, त्यांनी आता पुन्हा एकदा हिंदुत्व हा विषय ऐरणीवर घेऊन, आम्ही हिंदुत्वापासून दूर गेलेलो नाहीत, आमचं हिंदुत्व हे मूळ त्यांची जी भूमिका आहे शेंडी जाणवायचं नाही, आमचं हिंदुत्व हे लोकांच्या हिताचं आहे, ही भूमिका लोकांना पटवून सांगायचं त्यांनी ठरवलंय. आणि मुंबईतल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी तसा मनोगत व्यक्त केलाय. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, मरता क्या नाही करता. कारण लक्षात असं येतंय की आपलं अस्तित्व संपतंय हे त्यांना लक्षात आल्यानंतर, आणि पूर्वी वेगवेगळ्या कथांमध्ये सांगायचं बघा, त्या राजाचा जीव कशात आहे? पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटामध्ये. तसं उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांची ताकद कुठं आहे? मुंबई महानगरपालिकेत आहे. आणि जर मुंबई महानगरपालिका हातातून गेली की शिवसेना उभाटा संपल्याच जमाय. आणि भाजप व शिंदेनी तयारी तीच सुरू केली आहे की मुंबई महानगरपालिका कोणत्याही स्थितीतून उद्धव ठाकरेंच्या हातून काढून घ्यायची. आणि त्यामुळे ती आपल्या हातात राहावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे धडपड करतायत. आणि त्या धडपडीचा एक भाग हा आम्ही हिंदुत्ववादी कसे आहोत हे लोकांना समजावून सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. काय झालं बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 6 डिसेंबरला 1992 साली बाबरी मस्जिदचा जो ढाचा पाडला गेला, आणि तो ढाचा पाडल्यानंतर सगळ्या समाजाचं ते प्रकटीकरण होतं हे दाखवण्यामध्ये हिंदुत्ववादी बाकी सगळी मंडळी, म्हणजे विश्व हिंदू परिषद असेल, भाजप असेल, कोणीच ती जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हतं. कारण धोरणात्मक तशी भूमिका ठरलेली होती. पण बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की जर माझ्या सैनिकांनी ते जर केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे देशभरात हिरो झाले. आता अशा हिरोचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी 2019ला सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा, त्यांना सत्ता मिळाली, मुलगा आणि ते दोघंही त्यांना मंत्रिपद मिळालं, पण लोकांच्या मनातलं त्यांचं जे स्थान होतं ते स्थान मात्र कमी व्हायला लागलं. आणि ते किती कमी झालं आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना केवळ 20 जागा मिळाल्यात. म्हणजे शिवसेनेचा अतिशय हा नीचांकी आकडा आहे. अगदी सुरुवातीच्या काळात शिवसेनेची जी स्थिती होती ती आत्ता झाली आहे. त्यांना खडबडून जाग आले. त्यांना असं वाटतंय की आत्ता आपण स्वतंत्र लढावं का, काँग्रेस राष्ट्रवादी यांची साथ सोडावी का. काय होतं आहे की एकदा केलेली चूक बून से गई सो हाऊस से नाही आती असं म्हणतात. पण दुसरी पण म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे. त्यांनी समजा असा विचार केला आणि ते खरंच हिंदुत्ववादी भूमिकेवर ठाम राहिले तर कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो. पण तशी अक्कल त्यांना आली तर संजय राऊतांच्या कचाट्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर, सुषमा अंधारेंच्या भुलैयामध्ये आपण अडकायचं नाही असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर कदाचित उद्धव ठाकरेंचा पुन्हा उद्धारही होऊ शकतो. पण हे सगळं जर तर आहे. ते भूमिका काय घेत आहेत आत्ता चर्चा चालू आहेत. ह्या अजून वेळ आहे निवडणुका जाहीर व्हायला वगैरे मुंबई महानगरपालिकेच्या, पण तोपर्यंत लोक चर्चा करत असतात की यांचं नुकसान का झालं, अशी वाईट अवस्था कशामुळे निर्माण झाली, त्यातनं ही चर्चा आहे. आणि उद्धव ठाकरे भूमिका आपली कशी बदलतात, म्हणजे बदललेली भूमिका बदलणार का. कारण सगळं झालं ना, सगळ्या गोष्टी झाल्या, सत्ता भोगून झाली, मुख्यमंत्रीपद घेऊन झालं, 25 वर्ष आमची सत्ता हटणार नाही असं विधान करून झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि
शरद पवारांचं हे पण सांगून झालं की आम्ही जाणीवपूर्वक भाजप सेनेमध्ये भांडणे लागावीत यासाठीची भूमिका आमची होती. 2000 त्यांनी जो पाठिंबा दिला होता ना 14ला त्यावेळची. अशा अनेक गोष्टी आहेत. पण यातनं जे धडा शिकतात त्यांना शहाणे म्हणतात आणि शहाणे लोक पावलं पुढची टाकतात आणि जे आपल्याच आनंदवनात नंदनवनात वावरतात त्यांना कोणी शहाणं म्हणण्याचं कारण नाही. मग उद्धव ठाकरे हे आता जनतेने त्यांना शहाणं म्हणावं का त्यांनीच त्यांना शहाणं म्हणावं, कोणती भूमिका घेतात हे आगामी काळात ठरेलच. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.